ही बातमी रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले इथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली। त्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ झाली। ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होतोय। या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बॉम्बशोधक पथक आणि बॉम्बनाशक पथक अशा सर्व यंत्रणा तिथे पोहोचल्या। संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। कोर्लेच्या लाईट हाऊसपासून साधारण 2 नॉटिकल मैल अंतरावरती ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या सगळ्या घटनेबाबत पोलीस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही। रायगड जिल्ह्यात कोर्ले येथे काल संशयित बोट दिसल्याने पूर्ण रायगड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती। आपण बघू शकता, आपण कोर्लेच्या या ठिकाणी आलेलो आहे। समुद्रकिनारी इथून 2 नॉटिकल वरती काल रात्री लाईट दिसत होती, बोटीची लाईट होती। त्यांना संशय आल्यावर पूर्ण या ठिकाणी कोस्ट गार्ड आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी आलेली होती। आणि आज सकाळी आपण या ठिकाणी आलेलो आहे। कोर्ले जो रडार आहे त्या रडारवर ही बोट दिसत होती, पण आता या सकाळी MMBचे लोक या ठिकाणी आले होते, पण पोलीस यंत्रणा या ठिकाणी आता गेलेली आहे। माहिती काही द्यायला तयार नाहीत, पण बोट नक्की कुठनं आली होती, कशी आली होती या ठिकाणी काही समजत नाहीये। आता पोलीस आणि कोस्ट गार्ड या ठिकाणी नाहीत, पण बोट पण या ठिकाणी दिसत नाही। पण रात्री बोट या ठिकाणी दिसत होती, म्हणून पोलीस यंत्रणा पूर्ण सज्ज झाली होती। कोस्ट गार्ड आले होते, MMB आले होते, पण पहाटे 4 वाजता हे सगळे निघून गेलेले आहेत। पण नक्की बोट गेली कुठं हा संशय आहे। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। 8:30च्या सुमारास एक संशयास्पद बोट कोर्लेच्या समुद्रात 2 नॉटिकल मैल अंतरात आहे असे संशयास्पद बातमी पोलिसांनी सांगितली आणि तशा पद्धतीने पूर्ण कोर्लेच्या समुद्रावर नाकेबंदी लावली आणि त्यांनी ड्रोन उडवले। पण ड्रोन का हवेचा दाब एवढा असल्यामुळं तो ड्रोन का त्या जागेवर पोहोचू शकला नाही आणि सकाळी पहाटेपर्यंत 4 वाजेपर्यंत पोलीस इकडे बंदोबस्त लावून होते। पण 4 वाजेपर्यंत कुठलाही म्हणजे ती जी लाईट दिसत होती ती लाईट दिसायची पण बंद झाली। मग जर ती पोलिसांचं म्हणणं असं होतं का ती पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबरसुद्धा त्यांना लोकेट झाला होता। तर ती जी बोट होती ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती काय अद्यापर्यंत आम्हाला कळलं नाही।